नमस्कार, मी संकेत. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज दिनांक 11 डिसेंबर 2025. पाहूया टॉप 10 घडामोडी. आता मुंबई ते थेट नाशिकपर्यंत लोकल ट्रेन सुरू होणार आहे. या मार्गातील दीर्घकाळापासूनचा तांत्रिक अडथळा दूर झाला आहे. रेल्वे बोर्डाने 2 नव्या रेल्वे लाईन्सला मंजुरी दिली आहे. मनमाड आणि कसारा दरम्यान 131 किलोमीटरचा मार्ग कव्हर होणार आहे. या नव्या रेल्वे लाईन्समुळे सह्याद्रीच्या रांगेत रेल्वे वाहतूक अजून वेगवान आणि सहज होणार आहे. डोंगर रांगांचा हा भाग आहे. इथे जवळपास 18 बोगदे बांधावे लागतील. या मार्गावर लांब पल्ल्याच्या ट्रेन्सला बँकर इंजिनचा आधार घ्यावा लागतो. जमीन अधिग्रहणासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने मिशन मोडमध्ये हे काम सुरू केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण होणार असल्याच्या चर्चांना मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काल कोणतीही बैठक झाली नसून या चर्चा निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्री अदिती तटकरे यांच्या म्हणण्यानुसार आदरणीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदारांसाठी एका स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. हे स्नेहभोजन काही ठराविक निमंत्रितांसाठी होते आणि त्यानुसार अजित पवार त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी कोणती खासगी बैठक झाली नसल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. कोकणातील भात शेती, फळबागा आणि मत्स्य व्यवसाय यांचे मोठे नुकसान झाले आहे. हापूस आंब्याचे भौगोलिक मानांकन काढून घेण्याचे प्रयत्न कोकणातील शेतकऱ्यांवर आणखीन एक संकट असल्याची चिंता भास्करराव जाधव यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारकडून योग्य मदत न मिळाल्याचा आणि पाहणी पथकांच्या कामावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेवटी केवळ घोषणा न करता सरकारने मराठवाडा, विदर्भ, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नाशिकच्या तपोवनातील झाडे कापण्यास आता सुरुवात झाली असून पर्यावरण प्रेमींचा याला तीव्र विरोध होत आहे. महानगरपालिकेने 447 झाडे तोडण्याची परवानगी असल्याचा दावा केला असला तरी नाशिकमध्ये नवीन STP प्लांटसाठी जवळपास 300 झाडे तोडल्याचे समोर आले आहे. पर्यावरण प्रेमींनी पालिका प्रशासनाने झाडांची कत्तल केल्याचा आरोप करत यावर आक्षेप घेतला आहे. घडलेल्या प्रकारावर पर्यावरण प्रेमींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर परखड भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यासंदर्भात विचारले असता उद्धव ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापू शकत नाही तर थंडीत काय तापणार आहे असा उपरोधिक सवाल संजय गायकवाड यांनी केला. मुख्यमंत्री असतानाही ठाकरे अधिवेशनात केवळ एकदाच हजेरी लावत असत असेही संजय गायकवाड यांनी नमूद केले. नुकताच बच्चू कडू यांनी बिबट्याच्या विषयावरून सरकारला धारेवर धरले. हेच नाही तर आमदार खासदारांच्या घरात बिबट्या शिरला पाहिजे तेव्हा त्यांना कळेल असेही त्यांनी म्हटले. बच्चू कडू यांनी पुढे म्हटले की जंगलात 200 शेळ्या सोडतील आणि सांगतील 1000 शेळ्या सोडल्या. जिथे जाऊ तिथे खाऊ हे सरकारचे धोरण आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या मुद्द्यावरून सरकारला अप्रत्यक्षपणे फटकारले. वैधानिक विकास मंडळ हे कलम 371(2) नुसार विदर्भ आणि मराठवाड्यासाठी संरक्षक कवच आहे असे ते म्हणाले. हे कवच काढून टाकल्यास निधीचा योग्य वापर विदर्भासाठी होणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली. विदर्भावर अन्याय करू नका. विदर्भामध्ये येऊन नुसता हुरडा खाऊन परत जाल तर तो विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय होईल. महाराष्ट्र सरकारने 28 डिसेंबर 2022ला विधानसभेत आणि 15 डिसेंबर 2023ला विधान परिषदेत लोकायुक्त विधेयक मंजूर केले. मात्र तब्बल 2 वर्ष होऊन देखील या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने अण्णा हजारे उपोषण करत आहेत. दरम्यान लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नसून सरकारची इच्छा दिसत नसल्याने उपोषणाला बसण्याची वेळ येत असल्याचंही अण्णा हजारेंनी पत्रात म्हटलंय. गेल्या काही काळापासून टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरा आणि क्रिकेट होस्ट अभिनेता गौरव कपूर यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. अशातच या अफवा राहिल्या नसून या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. कृतिका कामरा आणि गौरव कपूर एकमेकांना डेट करत आहेत. बुधवारी कृतिका कामराने सोशल मीडियावर एक पोस्ट करून दोघांचं नातं ऑफिशियल केलं. कृतिकाने केलेल्या पोस्टवर सध्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. इंडिगोने गुरुवारी घोषणा केली की 3 ते 5 डिसेंबर दरम्यान विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे ज्या प्रवाशांना गंभीर त्रास सहन करावा लागला त्यांना कंपनी 10,000 रुपयांचे ट्रॅव्हल वाउचर देणार आहे. एअरलाइन्सने सांगितले की हे वाउचर पुढील 12 महिन्यांसाठी इंडिगोच्या कोणत्याही भविष्यातील प्रवासासाठी वैध असणार आहे. कंपनीने पुढे सांगितले की ही भरपाई सरकारी नियमांनुसार अनिवार्य असलेल्या नुकसान भरपाई व्यतिरिक्त आहे.